विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी वर्तुळ हा भाग पाहतोय. आपल्या अभ्यासक्रमामधलं तिसरे प्रकरण हे 12 गुणांसाठी आहे. आज आपण या भागामध्ये वर्तुळाच्या काही बाबी आणि त्या अनुषंगाने प्रमेय पाहणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे, समजा आपल्याला या ठिकाणी एखादं वर्तुळ दिलेलं आहे आणि एखादी रेषा दिलेली आहे. समजा ही रेषा एल आहे आणि ही वर्तुळ केंद्र असणारे एक वर्तुळ आहे. आता आपल्याला या ठिकाणी वर्तुळ आणि रेषा या संबंधामध्ये आपण या ठिकाणी थोडीशी चर्चा करूया. रेषा एल आहे आणि हे सी केंद्र असणारं वर्तुळ आहे. आता इथं काय आढळत आहे आपल्याला, या ठिकाणी वर्तुळ आणि रेषा ह्या काय आहेत, दोन भिन्न आपल्याला आढळून येत आहेत. आता आपण ही एक आकृती पाहूया. हे सी केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि या ठिकाणी ही रेषा एल आहे. अशा पद्धतीने आता या ठिकाणी काय झालंय, ही जी रेषा एल आहे, या रेषा एल न सी या वर्तुळाला इथं काय केलेलं आहे, स्पर्श केलेला आहे. आपण पाहिले या ठिकाणी काय स्पर्श बिंदू, समजा या ठिकाणी एम हा काय आहे, त्याचा स्पर्श बिंदू आहे. तर या ठिकाणी काय आढळत आहे, तर या रेषेनं रेषा एल न सी या सी केंद्र असलेल्या वर्तुळाला एम बिंदू मध्ये या ठिकाणी स्पर्श केलेला आहे. आता आपण आणखी एक आकृती पाहूया. बघा, हे वर्तुळ आहे, सी केंद्र असलेलं आणि ही रेषा एल आहे. आता काय आढळलं इथं, इथं या ठिकाणी काय होत आहे, तर या ठिकाणी वर्तुळ ही जी रेषा एल आहे, या रेषा एल आणि हे जे सी केंद्र असणारं वर्तुळ आहे, या ठिकाणी काय झालं, ह्या रेषेनं वर्तुळाला छेदलेलं आहे. किती बिंदू मध्ये छेदलंय, दोन बिंदू मध्ये छेदलेलं आहे. बघा या ठिकाणी समजा आपण पी आणि या ठिकाणी क्यू नाव देऊया त्या स्पर्श बिंदूंना, म्हणजे छेदणाऱ्या बिंदूंना. म्हणजे या ठिकाणी पी आणि क्यू या ठिकाणी काय केलेलं आहे, छेदलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे, आपल्याला जेव्हा एखादं वर्तुळ आणि रेषा दिली असेल तर आपल्याला या ठिकाणी दोन प्रकारे सांगता येतात. एक तर ती रेषा काय करत असेल, ती रेषा त्या वर्तुळाला काय करत असेल, स्पर्श करत असेल, किंवा ती रेषा त्या वर्तुळाला छेदत असेल. अशा आपल्याला दोन बाबी सांगता येऊ शकतात. जर त्या रेषेन आणि ते वर्तुळ यांनी जर एकमेकांना स्पर्श केला असेल तर ही जी रेषा असते, या रेषेला आपण काय म्हणणार आहे, स्पर्शिका. ही काय आहे, स्पर्शिका आहे. म्हणजे या ठिकाणी असणारी जी रेषा एल आहे, ही रेषा एल ही काय आहे, या ठिकाणी स्पर्शिका आहे. मग आपण असं म्हणणार की या ठिकाणी सी केंद्र असलेल्या वर्तुळाची रेषा एल ही स्पर्शिका असून स्पर्श बिंदू हा एम आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, स्पर्श रेषा आणि वर्तुळाचा स्पर्श बिंदू हा एक बिंदू असतो. आता या ठिकाणी काय झालंय, ह्या रेषा एल न काय केलं, या ठिकाणी छेदलेलं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी रेषा एल ला काय म्हणणार आहे, आपल्याला आपण तिला रेषेला छेदिका असं म्हणणार आहे, किंवा तिला वृत्त छेदिका देखील असं म्हटलं जातं. वृत्त म्हणजे वर्तुळ, तर वर्तुळाची छेदिका म्हणून छेदिका किंवा वृत्त छेदिकाचा शब्द या ठिकाणी आपण वापरणार. म्हणजे या ठिकाणी रेषा एल ही काय झाली, या ठिकाणी वृत्त छेदिका आहे. छेदिका म्हटलं की ती वर्तुळाला दोन भिन्न बिंदू मध्ये छेदते, लक्षात ठेवायचं. आणि स्पर्शिका म्हटलं की ती वर्तुळाला एका बिंदू मध्ये स्पर्श, किंवा वर्तुळ आणि ती रेषा यांच्यामध्ये एक स्पर्श बिंदू असतो. तर छेदिका म्हटलं की वर्तुळ आणि छेदिका यांच्यामध्ये दोन या ठिकाणी छेदिका असतात. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी वृत्त छेदिका आणि स्पर्शिकेबाबत सांगता येत. फरक लक्षात आला, स्पर्शिका आणि वृत्त छेदिका. पुन्हा लक्षात घ्या, वर्तुळ आणि एखादी रेषा यांच्यामध्ये जर ती स्पर्श होत असेल तर तो स्पर्श बिंदू
असतो आणि त्याला आपण त्या रेषेला स्पर्शिका म्हणायचो। आणि जर ती रेषा दोन त्या वर्तुळाला छेदत असेल तर ती दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते, तेव्हा त्याला काय म्हणायचं, वृत्तछेदिका असं म्हटलं जातं। आपण आता या ठिकाणी ही जी स्पर्शिका आहे त्या स्पर्शिकेच्या आणि या ठिकाणी आपण एक प्रमेय संबंधामध्ये पाहणार आहोत। बघा या ठिकाणी इथे आपण प्रमेय पाहूया, त्याला आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणणार आहे। त्याला म्हणणार आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय। स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आपण म्हणणार आहे। म्हणजे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय आहे ते आपण पहिल्यांदा पाहूया। म्हणणार आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय। प्रमेय काय आहे ते पहिले लक्षात घ्या की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असतो। आता हे प्रमेय आपण समजून घेऊया। बघा वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला काय असतो, लंब असतो। म्हणजे पहा या ठिकाणी समजा आपल्याला सी केंद्र असणारे हे समजा वर्तुळ आहे, सी केंद्र असणारं वर्तुळ आहे आणि त्या ठिकाणी काय आहे, एक स्पर्शिका आहे। समजा या ठिकाणी आता ही स्पर्शिका आहे, वर्तुळाची ही स्पर्शिका आहे। समजा या ठिकाणी एम स्पर्शबिंदू आहे, ही रेषा एल म्हणजे ही काय आहे, स्पर्शिका आहे। तर काय दिलंय, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका म्हणजे आपल्या या ठिकाणी एम या बिंदूतून जाणारी स्पर्शिका काय, तर तो बिंदू जर केंद्राशी जोडला, तो बिंदू आपण काय केला या ठिकाणी केंद्राशी जोडला। आता तो स्पर्श बिंदू केंद्राशी जोडल्यानंतर काय असतं, तर तो त्रिज्येला काय असतो, लंब असतो। म्हणजे ती रेषा काय असते, त्रिज्येला लंब असते। म्हणजे या ठिकाणी काय होतं, 90 अंशाचा कोन तयार होतो। म्हणजे दोन्ही बाजूला 90 आणि 90 अशा पद्धतीने। तर म्हणजे या ठिकाणी सीएम ही काय असते, रेषा एल ला लंब असते। म्हणजे रेषा एल ही स्पर्शिका आहे, लंब रेख सीएम। म्हणजेच काय या ठिकाणी रेषा एल काय आहे, स्पर्शिका आहे। तर ही स्पर्शिका काय असते, या ठिकाणी सीएम ही काय आहे, त्रिज्या आहे। त्या त्रिज्येला काय आहे, लंब असते। आपण याला म्हणतो कशाला, याला आपण म्हणणार आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय। म्हणजे लक्षात घ्या की वर्तुळाच्या केंद्रातून हा जो स्पर्श बिंदू जोडला तर तो काय होती, ते त्रिज्या असते। आणि ही त्रिज्या काय असते, तर त्या स्पर्श बिंदूतून जाणारी जी स्पर्शिका असते तिला काय असतो, लंब असतो। एवढं लक्षात ठेवायचं। म्हणजे या ठिकाणी हा काय आहे, सीएम ही त्रिज्या आहे, रेषा एल ही काय आहे, स्पर्शिका आहे। तेव्हा त्या स्पर्श बिंदूतून, तो स्पर्श बिंदू एम आहे, या एम बिंदूतून वर्तुळ केंद्र जोडल्यानंतर मिळणाऱ्या त्रिज्येला ती स्पर्शिका काय असते, लंब असते। याला काय म्हणणार आपण, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असं म्हणणार आहे। आता याचा व्यत्यास काय होईल, आता या प्रमेयाचा व्यत्यास आपल्याला काय सांगता येईल। व्यत्यास म्हणजे काय असतं, फक्त या ठिकाणी आता हे जे प्रमेयाचा जो सुरुवातीचा भाग असतो तो आपण पक्ष म्हणतो आणि शेवटचा भाग असतो त्याला काय म्हणतो आपण, साध्य म्हणतो। तर इथं फक्त
पक्ष आणि साध्याचे जे साध्य आणि म्हणजे पक्ष यांची काय होते अदला बदल होते. म्हणजे काय तयार होत त्याचा या ठिकाणी प्रमेयाचा या ठिकाणी व्यत्यास तयार होत असतो. आता हा व्यत्यास काय असतो तो काय सांगता येईल आपल्याला या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतं की जर वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा ही त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. आता बघा या ठिकाणी इथे फरक प्रमेय आणि व्यत्यासात फरक लक्षात घ्या. इथं प्रमेयामध्ये आपल्याला स्पर्शिका दिलेली आहे आणि ती लंब असते असं सांगितलं. आता इथं काय दिलंय आता आपल्याला या ठिकाणी लंब आहे आणि काय सांगितलंय मग काय असते ती वर्तुळाची काय असते स्पर्शिका असते. म्हणजे पक्ष आणि साध्याची अदलाबदल केली की आपल्याला प्रमेयाचं रूपांतर व्यत्यासामध्ये होतं किंवा व्यत्यासाचं प्रमेयामध्ये होत असतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्या की या ठिकाणी आता काय सांगितलंय वर्तुळाचे आता या ठिकाणी हेच आपल्याला आकृतीवरून कसं स्पष्ट करता येईल. आता हे जे वर्तुळ आहे याचंही केंद्र आपण सी म्हणूया. बघा आता वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून वर्तुळाची त्रिज्या काढूया. सीएम त्रिज्या आहे समजा आणि त्याचं बाह्य टोक ह्या त्रिज्येचं बाह्य टोक म्हणजे कोणतं आलं एम आलं. त्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्रिज्येला लंब असणारी त्रिज्येला जर अशी लंब असेल एखादी रेषा इथं जर 90 मापाचा कोन तयार होत असेल तर लंब असणारी ही जी रेषा असते समजा आपण त्याला एल रेषा म्हणू ही रेषा असेल तर ही काय असते त्या वर्तुळाची स्पर्शिका होते किंवा वर्तुळाची स्पर्शिका असते. म्हणजे या ठिकाणी आपण त्याला म्हणतो व्यत्यास म्हणतो. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय अतिशय महत्वाचं आहे थोडंसं लक्षात घ्यायचं. काय या ठिकाणी एकच प्रमेयामधला एकच भाग लक्षात ठेवायचं की वर्तुळ केंद्रातून काढलेली ही जी त्रिज्या असते वर्तुळाचा कोणताही बिंदू घ्या तिथून काढलेली जी ही त्रिज्या असते ही त्रिज्या या ठिकाणी आणि ही जी स्पर्शिका असते यांच्यामध्ये काय असतो 90 मापाचा कोन तयार होतो. म्हणजे स्पर्शिका आणि त्रिज्या या ठिकाणी काय असतात परस्परांना लंब असतात. हे व्यत्यासाचं त्याच्या दृष्टीने ते पाहता येत आपल्याला. या ठिकाणी जर 90 मापाचा कोन तयार होत असेल तर ती काय असते स्पर्शिका असते. ते या ठिकाणी आपल्याला पाहता येऊ शकतं. आणि या प्रमेयावर आधारित आपल्याला पुढे आपल्याला उदाहरणे पाहायची आहेत. आलं लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने आता या ठिकाणी पाहिलं आता याचा एक आणखी लक्षात घ्या की आता या ठिकाणी स्पर्शिका ज्या असतात जशी इथे या ठिकाणी एक स्पर्शिका किती स्पर्शिका काढता येऊ शकतात आपल्याला वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतील हा थोडासा विचार करा. किती काढता येतील असंख्य काढता येतील. कारण वर्तुळ हे असंख्य बिंदू पासून बनले. म्हणजे इथला बिंदू घ्या इथून अशी स्पर्शिका काढता येईल. इथं बिंदू घ्या इथून आपल्याला अशी स्पर्शिका काढता येईल. इथं बिंदू घ्या अशी आपल्याला स्पर्शिका काढता येईल. इथं बिंदू घ्या अशा पद्धतीने आपल्याला असंख्य स्पर्शिका काढता येतील. म्हणजे जसं आपण भुईचक्र आपल्याला पेटवल्यानंतर फिरताना दिसतं की नाही तशा पद्धतीने जसं ते तयार होतं तसं असंख्य आपल्याला कळतं. किंवा आपण वर्कशॉपमध्ये एखाद्या भागाचं या ठिकाणी जेव्हा ग्राइंडिंग होतं तेव्हा त्या ठिकाणी बघा असं ज्वालाच्या एकाच दिशेने जात असतात तशा पद्धतीने आपल्याला स्पर्शिका तयार होतात. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी असंख्य स्पर्शिका एकाच वर्तुळाला असंख्य स्पर्शिका काढता येतात. तसेच छेदिका सुद्धा आपल्याला असंख्य काढता येऊ शकतात. तर आपण या ठिकाणी काय पाहिलं या ठिकाणी आता स्पर्शिका त्रिज्या प्रमेय पाहिलेला आहे. आता या ठिकाणी आपण आणखी एक प्रमेय पाहणार आहोत. त्या आपण म्हणणार आहोत या ठिकाणी त्याला स्पर्शिका खंडाचे प्रमेय. आता स्पर्शिका खंड काय भाग आहे तर ही जी स्पर्शिका असते
ह्या स्पर्शिकेचा जो भाग असतो तर आपण काय म्हणणार आहे, स्पर्शिका खंड असं म्हणणार आहे. आता पहा बघा, आता स्पर्शिका खंडाचे प्रमेय. स्पर्शिका खंडाचे प्रमेय. आता स्पर्शिका खंडाचे काय प्रमेय बघा. या ठिकाणी आपण आता समजा एक वर्तुळ आहे, आणि समजा याच्यात सी केंद्र असणारे वर्तुळ आहे. या वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये आपण एखादा बिंदू घेतला. या वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये आपण एखादा बिंदू घेऊया. सी केंद्र असणारे हे वर्तुळ आहे. त्याच्या कुठे घेऊ, समजा तर इथं घेऊया. या ठिकाणी बाह्य भागामध्ये समजा पी हा बिंदू घेऊया. आता आपल्याला या बाह्य बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढता येतील. किती काढता येतील स्पर्शिका? किती आपण शिकलोय बघा, 9वी मध्ये हा भाग शिकलोय आपण. या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी 2 वर्तुळाला स्पर्शिका काढता येतात. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात. म्हणजे या ठिकाणी स्पर्शबिंदू कोणते? या ठिकाणी समजा तर या ठिकाणी आपण विचार करूया, या ठिकाणी ए आणि बी हे स्पर्श बिंदू आहे. सी हे वर्तुळ केंद्र आहे. बघा आता काय की वर्तुळ केंद्रातून सी वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळ केंद्राच्या बाह्य भागामध्ये आपण पी बिंदू घेतलेला आहे, आणि पी बिंदूतून काय काढल्यात, वर्तुळाला स्पर्शिका काढल्या आहेत. आता पी ए आणि पी बी या ठिकाणी असणारे जे 2 भाग असतात ह्यांना आपण म्हणणार आहे या ठिकाणी स्पर्शिका खंड. हे काय आहेत? स्पर्शिका खंड आहे. म्हणजे पी ए आणि पी बी स्पर्शिका खंड आहेत. आता ह्या स्पर्शिका खंडाबाबतचं प्रमेय आहे. काय आहे तर वर्तुळाच्या बाह्य भागातून, बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. बघा काय आहे प्रमेय, तर वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी काय असते? समान असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, या ठिकाणी स्पर्शिका खंड पी ए आणि स्पर्शिका खंड जे पी आहे, पी बी आहे, ते दोन्ही कसे असतात? एकरूप असतात, समान लांबीचे असतात. म्हणजे पी ए ची जेवढी लांबी असेल तेवढीच पी बी ची. पी ए जर समजा 3 सेंटीमीटर असेल तर पी बी सुद्धा आपल्याला किती मिळणार आहे? 3 सेंटीमीटर मिळणार आहे. याला आपण काय म्हणणार आहे? स्पर्शिका खंडाचे प्रमेय. म्हणजे या ठिकाणी वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी काय असते? समान असते. हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपण या ठिकाणी 3 साधारणतः प्रमेयाचा भाग पाहिला, की स्पर्शिका त्रिज्या प्रमेय पाहिलं, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय पाहिलं, त्यानंतर स्पर्शिका त्रिज्या प्रमेयचा व्यत्यास पाहिला, आणि या ठिकाणी आपण स्पर्शिका खंडाचे प्रमेय आपण पाहिलेले. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 3 भाग या ठिकाणी आपण 3 प्रमेय या ठिकाणी थोडक्यात त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता याच्यावरती आधारित आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा बघा की स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय आहे, तर वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला काय असतो? लंब असतो. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं? 90 अंशाचा कोन होतो. आणि त्याचा व्यत्यास काय सांगता येईल की वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकाने, म्हणजे समजा ए सी किंवा बी सी जोडलं तर ती त्रिज्या तयार झाली. त्रिज्येच्या बाह्य टोकातून या ठिकाणी जाणारी आणि त्या त्रिज्येला जर अशी लंब असेल तर या ठिकाणी काय होतो? 90 अंशाचा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं या ठिकाणी तयार होणारा जो कोन असतो हा काय असतो? या ठिकाणी 90 अंशाचा असतो. तर आपण याला या ठिकाणी म्हणणार आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. आणि
स्पर्शिका खंडाचं प्रमेय म्हणजे काय, तर स्पर्शिका खंडाच्या वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका लांबी काय असते, समान असते. अगदी याचं प्रमेयाचं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी PA आणि PB हे काय असतं, समान लांबीचे असतात. या दोघांची लांबी काय असते, समान असते. ती सिद्धता अतिशय अगदी सोप्या पद्धतीने देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणजे फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचं की ह्या दोन स्पर्शिका खंडाची लांबी समान असते. अगदी याची सिद्धता सहज आपल्याला पाहता येते की आपण जर PC जोडलं, रचना केली आणि PC जर जोडलं, त्या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण मिळतात, ACAP या त्रिकोण आणि CBP हे दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवू शकतो. ही समायक आहे. त्यानंतर AC आणि BC समान आहे. ह्या दोन त्रिकोणामध्ये कोणत्या दोन त्रिकोण, ACP त्रिकोण ACP आणि दुसरा त्रिकोण आपण घेतला CBP किंवा BCP. ह्या दोन त्रिकोणामध्ये काय आढळत आहे, तर AC आणि BC एकरूप आहे. त्यानंतर हा 90 मापाचे कोण आहेत आणि BC काय आहे, सामायिक आहे या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय आहे, हा PC काय होणार आहे, दोन्ही त्रिकोणाच्या बाबतीत कर्ण होणार आहे. म्हणजे कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय एकरूप होणार आहेत. दोन त्रिकोण एकरूप आहेत म्हणून त्यांची उरलेली भुजा AP आणि PB हे काय होणार आहे, एकरूप होणार आहे. अशा पद्धतीने त्याची सिद्धता देखील आपल्याला या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगता येऊ शकते. म्हणजे या ठिकाणी एक भुजा सामायिक आहे आणि हा 90 मापाचा म्हणजे काटकोन आहे, म्हणून या ठिकाणी हे दोन्ही त्रिकोण काय काटकोन त्रिकोण आहेत. म्हणून कर्णभुजा कसोटीनुसार हे प्रमेय आपल्याला प्रमेयाचा आधार घेऊन या ठिकाणी हे प्रमेय आपल्याला स्पर्शिका खंडाचं प्रमेय सांगता येऊ शकतं. यानंतरच्या भागामध्ये आपण या प्रमेयावरची आधारित असणारी काही उदाहरणं पाहणार आहोत. धन्यवाद.